हॅपी दसरा. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तू छोटी मला सोनं द्यायचं असते आता. तुम्ही द्यावं लागतं वावळल्या टाटात टाकावं लागतं. हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणतात ते तसंच. तर तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या. आणि सकाळी सकाळी चाललेली होती आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि इकडं सोनू नैवेद्य भरत होती. माझे नैवेद्य करून झाले होते. आता मी पोळ्या करायला घेतलेल्या होत्या. सगळा स्वयंपाक झालेला होता, फक्त नैवेद्य भरायचे राहिले होते. तर सोनू म्हटली मी भरते. तर तिला अशी छोटे मोठे कामं करायला खूप जास्त आवडतात आणि मुली एक्सायटेड पण असतात की त्यांना अशी कामं करायला आवडतात. तर मग ठीक आहे चला, आवडत असेल तर मुलांना करून दिलं पाहिजे. तर मग ही छोटे कामं अशी तिला मी करायला सांगते. काही नाही, फक्त नैवेद्यावर सगळ्या वस्तू ते म्हणजे ठेवायचे होते सगळे पदार्थ. जे काही आपण बनवतो ते भजे, कुरडई, पापडी, आमटी, भात, गुळवणी असं सगळं. तर मग नैवेद्य वगैरे भरून झाले. तर पॅक करून घेतले सगळं जे काही पूजेचे साहित्य वगैरे लागतं, पीठ वगैरे, परड्या वगैरे भरण्यासाठी. तर बघा इथं सगळे डब्यामध्ये तिने निवद वगैरे व्यवस्थित भरून घेतलेले आहेत आणि बाकीचा स्वयंपाक पण माझा रेडी झालेला आहे. इथं मस्त अशा पुरणपोळ्या माझ्या रेडी झाल्यात. खूप सारं पुरण भरून मी अशा मस्त पुरणपोळ्या केलेल्या आहेत. इथं गुळाचं गुळवणी केलेलं आहे जे की सोनूला खूप आवडतं. दूध गरम करून ठेवलं आहे. भात झालेला आहे, आमटी झालेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे सगळेच पदार्थ मी करून निवद वगैरे भरून ठेवलेले आहेत. आणि इथं बाकीचे निवदसुद्धा भरून ताटात ठेवलेले आहेत. हे इथल्या देवीसाठी जे आमच्या जवळचं मंदिर आहे त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि हे बाकी नंतर आपल्या घरच्या देवांसाठी सुद्धा मी इथं नैवेद्य ठेवून घेतला, तुळशीला ठेवून घेतला ना. असं मी आता तयार झालेलो आहोत आणि बॅग भरून ठेवली. इथं नैवेद्य वगैरे पिशवीत ठेवून घेतले आणि आम्ही जाणार आहोत बुरानगरच्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. आणि तिथंच परड्या वगैरे मी भरून घेणार आहे. तिथून नंतर आले आता. तिथं काही शूट केलेलंच नव्हतं. इथं आले आता आमच्या ह्या जवळच्या मंदिरामध्ये. तिकडंच आम्ही तुळजा आई भवानीच्या तिथंच परड्या वगैरे भरून घेतल्या. तिथं खूप सारे परड्या वगैरे असतात आणि खूप सारी खूप म्हणजे खूप गर्दी असते तिथं. तर मग तिथं काही शूट करून झालं नाही. तर आता हे आमच्या जवळचंच मंदिर आहे, रेणुका मातेचं मंदिर. तर इथं काहीच गर्दी नव्हती, म्हणजे जवळचंच आहे. तर मग गर्दीनं लवकर लगेचच येऊन जातात. मग बऱ्याच जणी येऊन गेलेल्या होत्या. इथं काही कुणी जास्त पण कुणीच नव्हतं. आता मग सोनून घेतला व्हिडिओ काढायला. तर मग म्हटलं काढ चल. तर मग इथं माझे हळदी कुंकू लावून झालं, नैवेद्य वगैरे ठेवून झाले. आणि मग तिकडं तर आम्ही व्हिडिओ काढणंच नाही झाला, कारण खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही काढला. बुरानगरला गेलो तिकडंच आम्ही परड्या वगैरे भरतोच. आता इथं सुद्धा असतात पण इथं एवढ्या नसतात. तिकडं सगळं पिठामिठाने परड्या भरायच्या, नैवेद्य ठेवायचे, सगळं तिकडंच करतो. आणि बाकीचे मग आम्ही इथं छोट्या छोट्या गोष्टी करतो. तर इथं नैवेद्य वगैरे ठेवून झाले आणि देवीची पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य ठेवून घेतला. आणि आज पण देवीचा लूक किती सुंदर दिसत होता. तर मग मुलांना म्हटलं एक फोटो काढू. तर मुलं ईशान इथं ताट घेऊन असं चलत होता, त्याला खूप मज्जा वाटत होती. आणि सोनूला बळबळ फोटो काढायला उभं करावं लागतं. कधी कधी तिचा मूड नसला ना तर ती फोटो अजिबात काढत नाही ना. आज तिचा अजिबात मूड नव्हता. कारण तिला कुठं ना कुठं काही ना काही वेगळंच असतं तिच्या मनामध्ये, काहीतरी चाललेलं. त्यावेळेस तिचा मूड नसतो. तिला म्हटलं माझा एक घे फोटो. तर मग ते पण बळच घ्यायला लावलं तिला, शूट थोडंसं घ्यायला लावलं. तर मग तिथंच शेजारी म्हणजे देवीच्याच मंदिरामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, ते विठ्ठल रुक्माईचं. तर पाहू शकता तुम्ही विठ्ठल रुक्माई किती छान आणि सुंदर दिसत आहेत आणि मस्त असं नटवलेलं आहे रुक्माईला. तर विशालला फोटो काढ म्हटलं तुला. तर मग अगदी मस्त छान असा उभा राहतो विशाल. खूप सुंदर दिसत होता विशाल त्या विठ्ठल रुक्माईच्या आतमध्ये. तर मस्त एकदम समोरच उभा राहिला हात जोडून आणि फोटो काढला.
आणि मग हे असं आहे हे मंदिर सगळं. आणि खूप शांतता चालली होती. सगळं बऱ्याच जणींनी उद्या ठेवून गेल्या होत्या, कुणाकोणाचे चालू पण होते, पण तितक्या वेळात कुणी आलं नाही. मग व्हिडिओ घेतला थोडासा आणि फक्त एकच होत्या मावशी तिथं बसलेल्या. तर मग आमच्या जवळच्याच होत्या त्या पण. तर त्या परडी घेऊन बसल्या होत्या तिथं. तर मग बाकीचे तर काही जास्त परड्या नाहीत. सगळे जास्त करून बुरानगरला वणीच्या देवीच्या म्हणजे सप्तशृंगी मातेच्या तिथं असतात ना परड्या वगैरे, तर तिथंच जातात भरायला. जास्त करून आम्हाला तिथं आता कुलस्वामिनी म्हणजेच आपली तुळजाई भवानी ती जवळच आहे बुरानगरला. तर मग आम्ही तिथं सगळ्या गोष्टी तिथंच म्हणजे पूजा वगैरे तिथंच करतो, परड्या वगैरे तिथंच भरतो. तर मग आता हे सगळं गोष्टी झाल्या आमच्या, सगळं करून झालं, पूजा करून झाली, नैवेद्य वगैरे ठेवून झाला, घरी आलो. घरून मग जेवणं वगैरे करून घेतले, सगळे भांडे वगैरे धुवून घेतले, किचन माझं पूर्ण क्लीन करून ठेवलं आहे मी. आणि बघा, आणि मग आता इथं थोडंसं त्यांनी आपट्याची पानं वगैरे आणलेले होते, ते एक रात्रीचे लागतात पूजेसाठी. आणि आत्ताच तिथं थोडासा पाऊस येऊन गेला आहे. आता पाऊस अजून थोडासा थोडा थोडा चालू आहे. आणि मग आम्हाला जायचं होतं बाहेर. तर म्हटलं जावं का नाही. तर इथं सोनू रुसून बसली होती, कारण तिला जायचं होतं तिच्या मावशीच्या इकडं. आणि तिचं चाललं होतं की नाही जायचं का. तर मग मी म्हटलं पाऊस येतोय, तर मग इथं रुसून बसली. दिवसातून 2-3 वेळा कपडे बदलून होतात तिचे. तर मग सकाळी एकदा 2 वेळा झाले. परत हे ड्रेस घातलं, तर हा ड्रेस मी शिवलेला आहे. तिला म्हटलं उठून दाखव ना आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला. तर तर आता जे काही कुणी फॅशन डिझायनरचं चॅनल बघतात माझं, त्यांना तर माहितीच आहे. पण ह्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी तर मुद्दामून हे असं काहीतरी वेगळंच करून दाखवत होती. म्हणजे फिरत तर होतीच बरोबर ती, पण ही असं बेल्ट वेगळंच लावून घेत होती आणि नखरे करत होती. तर चला मग आता आमचं सगळं आवरून झालेलं होतं, बाहेर जाऊन येतो. तर बाहेर वगैरे जाऊन आलो तोपर्यंत 6 वाजून गेले होते. मग आल्याच्यानंतर पहिलं सगळी पूजेची तयारी करून घेतली आणि पूजा करण्यासाठी रेडी झालेलो आहोत सगळे. तर मी तर अगोदर रांगोळी काढून घेतली, पाटावर सगळं साहित्य व्यवस्थित धुवून पुसून वगैरे ठेवून घेतलं. आता काही गोष्टी आपल्या जे कामाच्या वगैरे असतात त्यांना व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून आपण कशी पूजा करतो. आणि सगळ्यात अगोदर विशालने अशी सायकल माझ्यासमोर मांडली होती की ते म्हणायचं नाही, माझ्या सायकलचीच आधी पूजा कर आणि नंतर तुझ्या सगळ्या गोष्टींची पूजा वस्तूंची पूजा कर. तर मग इथं सगळ्या वस्तू मी मग त्या मांडलेल्या होत्या. आता काय काय वस्तू होत्या तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघाच. इथं वस्तू जी काही हातोडी होती एका साईडला ठेवलेली पाटाच्या, तर तिथंसुद्धा मी ती आहे ती हातोडी, ते हातोडीने वर्षभर ते काम करतात. मग त्याचीसुद्धा मी इथं दसऱ्याच्या दिवशी पूजा करत असते. आपलं जे काही कामाच्या वस्तू असतात त्यांची पूजा केली जाते. आपली थोडीशी घरातली लक्ष्मी त्याची पूजा केली जाते. मुलांच्या वह्या पुस्तकांची इथं मी पूजा करत असते, कारण ते पण एक सरस्वती मातेचं रूप आहे आणि तिथून बरंच काही आपल्याला शिक्षण वगैरे मिळत असतं मुलांना. तर त्याचीसुद्धा पूजा करत होते असते. तर आता पाटीवरती सरस्वती मातेचं रांगोळी काढून मी त्याचीसुद्धा पूजा करत असते दरवर्षी. पण यावर्षी विशालनी पाटीच कुठं टाकली आम्हाला सापडेच ना. तर मग त्यासाठी मग जेवढं आहे तेवढ्याचीच पूजा करून घेतली. आणि ही अशी पद्धतीने मस्त कात्री ते, तर त्याची सगळी गोष्टी इथं म्हणजे ज्या काही सगळ्या वस्तू आपल्या कामाच्या आपल्याला वर्षभरसाठी लागतात त्या आज सगळ्या ठेवून आपण त्याची पूजा करतो. तर हे दरवर्षी मी करत असते. तर मग ही अशाच पद्धतीची मी पूजा करून घेत असते. आता जे आहे आपलं ते, आता आपण जेवढं परंपरा आपल्या इथं आहे, जे आपण पहिल्यापासून आपल्या आईचं आजीचं कोणाचं सगळ्यांचं बघत आलेलं आहोत, तेच मी सगळं मी करत असते. आता बाकी तर इथं आता घरामध्ये कुणी नाही आहे सांगायला, कारण माझ्या काही सासूबाई तर राहत नाहीत. आम्ही चौघत असतो घरामध्ये. सासूबाई आणि सासू आणि सासरे गावाकडंच असतात. त्याच्यामुळं मला काही त्यांचा जास्त सहवास एवढा मिळत नाही. पण ठीक आहे, तरी काही गोष्टी मी त्यांना विचारत असते. पण जेवढं आहे वाटत आहे मला, जेवढं माहिती असतं मी तेवढं करून घेत असते. आता इथं पूजा वगैरे करत होते, तर बाहेर एक दिवा लावून घेते म्हटलं, तर दिवा लावायला गेले होते. आता इथं सगळ्या वस्तूंची मी छान अशी पूजा करून घेतली. मस्त अशी रांगोळी पण काढली होती. आणि विशालची खूप मध्ये मध्ये लुडबुड चाललेली होती, कारण त्याला साखर खायची असते बघा.
कशी साखर खातो. त्याला गोड खूप जास्त आवडतं. नुसतं हाय हाय बाय बाय करत असतो. विशाल मी कोणतीही पूजा करू, काहीही करू, विशाल माझ्या अवतीभोवती इतका लुडबुड करतो की बघायचंच काम नाही. तर मग देवांना सुद्धा सगळं हळदी कुंकू लावून घेतलं आणि मस्त असं फूल वगैरे वाहून घेतले आणि जे काही आपलं सोनं असतं म्हणजे आपट्याची पानं, त्याला आमच्या इकडे सोनं म्हणतात. आता तुमच्या इथं काय म्हणतात माहीत नाही. जे काही आहे ते सगळेजण मला तर वाटतं सोनंच म्हणतात. तर ते सगळं देवाला वगैरे ठेवून घेतलं आणि मग मुलांना सगळ्यांना दर्शन घ्यायला लावलं. त्यांना पण आहोंना पण दर्शन घ्यायला लावलं. सगळे आपल्याचे जे काही आहे ते आपली लक्ष्मीच आहे, तर त्या लक्ष्मीचं आपण दर्शन घेतलंच पाहिजे. तर विशू तर खूप एक्सायटेड असतो अशा मी सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सगळी पूजा वगैरे करत असते ना, तर त्याला असं नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतं आणि तर मला खूप सारे प्रश्न विचारत असतो की असं काय करते मम्मा, आणि माझ्या पुस्तकांची वहीची कम पूजा करते, सोनूच्या पुस्तकांची कमन ठेवले, आणि तू हे सगळं काय करते. मग त्याला हे सगळं सांगावं लागतं आणि खूप बडबड करतो ते, खूप प्रश्न विचारतो. पण ठीक आहे, मुलांना सुद्धा कळलं पाहिजे आपलं सगळं. तर आता हे आपट्याचे पानं दिले, तर मग एकमेकांना देऊन हॅप्पी दसरा करत होते आम्ही. तर मग एकमेकांच्या पाया वगैरे पडायच्या. आता आमच्या इथं कसं असतं, हॅप्पी दसरा म्हणून आपट्याचं पानं सोनं द्यायचं मोठ्यांना आणि छोट्यांनी मोठ्यांच्या असं पाया पडायचं. तर मग पाया पडल्याच्या नंतर मोठ्याने साखर किंवा बताशे द्यायचे असं असतं. तर अशा मग तेच मुलं करत होते, त्यांच्या पप्पांच्या पाया पडत होते आणि मग नंतर माझ्या पण पडले. मग सोनं वगैरे देऊन झालं, साखर वगैरे खाऊन झाली, प्रसाद वगैरे. तर मग त्याच्यानंतर मशीनची पूजा करायला घेतली. मशीन अगोदर व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतली. दोन्ही पण मशनी पुसून घेतल्या व्यवस्थित स्वच्छ आणि त्यानंतर मस्त अशी स्वस्तिक काढली, त्याच्यावरती टिपके दिले आणि अशी पूजा करून घेतली छान दोन्ही पण मशनींची. अगोदर दोन्ही पण मशनींना स्वस्तिक काढून घेतली आणि छान अशी पूजा करून घेतली. आता आज मी दसऱ्याचं तर अजिबात मशीन चालवत नाही, जेणेकरून दिवसभर मशनीला शांत ठेवते आणि संध्याकाळच्या टायमाला असं पूजा करून घेते. आता कसं असतं, हे वर्षभर आपण त्या गोष्टींवरती काम करतो, तर मग आपण त्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवल्या पण पाहिजेत आणि दसऱ्याची तिची पूजा पण केली असते, कारण ती आपली कायमची लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीला आपण कधी पण व्यवस्थित आणि छान ठेवलं पाहिजे. तर मग मी अशी छान अशी पूजा करून घेतली. माझ्या मशनीवरती मी खूप जास्त प्रेम करते आणि ते मी दिवाळीला आणि दसऱ्याला तर करतेच, पण दिवाळीला सुद्धा मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी लक्ष्मीची पूजा करत असते माझ्या. तर मी तर दोन्ही पण मशनींची पूजा करून घेतली आणि खूप छान वाटत होतं असं पूजा करताना. मला तर खूप छान वाटतं आणि विशाल तर एक तर इतका बघतो ना, म्हणजे त्याला एवढं काय वेगळंच म्हणजे खूप छान वाटतं. आणि जिथं जिथं मी येईल ना, तिथं तिथं येत असतो, माझ्यापाशी लुडबुड करत असतो. माझं बाळ इतकंच क्यूट आहे ना, त्याची म्हणजे ते वाट बघत होतं की माझ्या सायकलला ची पूजा कधी करते. तर मग असा रुसून बसला. आता म्हणायचा नाही, हार कधी घालतो. पप्पाला त्याच्या म्हणायचं, तुम्ही माझ्या सायकलला हार नाही आणला, हार नाही केला, असं विचारत होता. मग मी म्हटलं तू बस, आपण फोटो काढू. तर मग इथं फोटो काढला. तर त्याचं असं काहीतरी असतं. मग ते म्हणायचं, पप्पाच्या गाडीची पूजा करत इथं माझ्या पण सायकलची पूजा कर, अगोदर माझ्या सायकलची कर, मग पप्पाच्या गाडीच्या कर. तर असं ते बोलत असतो मध्ये. तर मग आता सगळंच करून झालं आतमधलं. आता बाहेर आलो तर गाडीवरची पूजा करायची गाडीची. तर गाडीवरती आधी हँडलला आपण स्वस्तिक काढून घेत असतो. तर मग तिथे स्वस्तिक काढून घेतली, पुढच्या चाकाला स्वस्तिक काढून घेतली. अगोदर मी पाणी टाकलं गाडीच्या चाकावरती आणि त्यानंतर मग स्वस्तिक काढून घेतली आणि नंतर पूजा करून घेतली. असा वर्षभर ही सुद्धा आपली लक्ष्मी आहे. आपण कुठेही जातो येतो, दिवसभर ते कामावर सकाळी पण जातात, संध्याकाळी येतात, तर ही लक्ष्मी आपल्याला कायम सुखरूप ठेवते. तर ही गाडीची सुद्धा आपण पूजा करत असतो. तर तशीच मी गाडीची सुद्धा नेहमीच म्हणजे प्रत्येक वर्षी अशी दसऱ्याच्या दिवशी पूजा करत असते. तर गाडीला हार वगैरे त्यांनी सकाळीच लावला होता, मी फक्त पूजा करून घेतली आणि छान आम्ही दोघांनी फोटो काढले. आणि त्यानंतर आली होती ऑक्शनची बारी. आता इथं ऑक्शन का करायचं तर तुम्हाला सांगते. आमच्या इथं ना, आमच्या गावाकडं असं असतं की जे काही आपण धान्य उगवलेलं असतं घटाच्या खाली, ते घट आपण बसवलेलं असतं त्याच्यावरती धान्य उगवलेलं असतं, ते धान्य तर आपण थोडं थोडं घ्यायचं, ते टोपीमध्ये घालायचं आणि शिलंगण खेळायला जायचं, म्हणजेच दर्शनाला जायचं मारुतीच्या मंदिरामध्ये. आणि तिथून दर्शन करून यायचं आणि घरी आल्याच्या नंतर मग आपण म्हणजे जे काही मुलं असतात आपले मोठे, आपले वडीलधारे मुलं, आपले मोठे
माणसं फक्त जेंट्स, तर मग त्यांची आपण महिलांनी औक्षण करायचं असं असं असतं. तर मग आता इथं शिलांगण खेळायला तर नाही, आम्ही सकाळी देवीला वगैरे जाऊन आलेलो होतो. तर मग म्हटलं आता आम्ही काही जास्त म्हणजे घट नाही बसवत मी, कारण घट सासूबाई बसवतात गावाकडे. तर मग आता इथं आम्ही काही जास्त मग शिलांगण वगैरे खेळायला जात नाहीत लोक जास्त. तर मग इथं फक्त मी औक्षण तर करूनच घेत असते दरवर्षी, विशालचं पण आणि त्यांचं पण. तर मग तेच मी त्यांना दोघांचं पण औक्षण करून घेत होते. तर मस्त असं छान असं विशालचं तर केलं. तर विशालनं तर किती पाहिलं आणि तुम्ही, किती गुणी मुलगा आहे. त्याला असं काही करायचं असलं ना तर खूप आवडतं त्याला आणि खूप ऐकतो पण तो, छान बसतो. आणि मग त्याचं झालं तर मग ते उठून गेला. मग त्यांना बसवलं तर त्यांचंसुद्धा औक्षण करून घेतलं छान असं मस्त. तर सोनू इथं ना हात हलवत होती, तिचेच काय हात दाखवत होती व्हिडिओमध्ये, व्हिडिओ काढत होती पण इतकं मोबाईल फिरवत होती की बघायचंच काम नाही. तर आणि मला मध्ये मध्येच बोलत होती की मम्मी हाय कर, मम्मी हाय कर. म्हणलं आता हाय नसते सारखं सारखं, जे काय आहे आपलं तेच दाखवायचं व्हिडिओमध्ये, नाही का. आता इथं काय चाललं होतं त्यांचं, ताटातली साखर घेऊन मला खाऊ घालायची होती. आता त्यांना म्हटलं की साखर नसते मी खाऊ घालते तुम्हाला साखर, आणि तुम्ही मला हे द्या, नाही का, म्हणजे सोनं द्यावं लागतं तो ओवाळल्याच्या नंतर. हे त्यांना मी सांगत होते, त्यांना माहिती होतं पण तरीसुद्धा अशीच मज्जा करतात माझी. आणि मग हे असं मज्जा मस्करी करतात, मला मुद्दामून परेशान करतात, असं असते त्यांची मस्करी. तर मग साखर वगैरे खाऊ घातली आणि मग नंतर मी त्यांचं दर्शन घेतलं. अगोदर पण घेतलं होतं पण आता पण घेते. आता हे मोठे आहेत, मी लहान आहे त्यांच्यापेक्षा, तर मग घ्यावंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. हाडू नको ना. कसे वाटले छान. हॅप्पी दसरा म्हणा सगळ्यांना. हॅपी दसऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून. हॅप्पी दसरा म्हणा. हॅपी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. ऐकू तर झालं की कॅमेरा. हॅपी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पण आजचा ब्लॉग हे उद्या येणार आहे, त्यासाठी 1 दिवसांनी नंतर. पण तशी पोस्ट टाकली होती सकाळी, पण खूप दिवसभर काही गडबड होती. व्हिडिओ शूट करून एडिट करणं, लगेच टाकणं एवढं सगळं झालं नसतं, म्हणून आत्ता संध्याकाळपर्यंत दिवसभर व्हिडिओ घेतला आणि मग एडिट करून उद्या टाकणार आहे. म्हणजेच हे येणार आहे शुक्रवारी ब्लॉग. तर व्हिडिओ पाहिला नक्की पहा सगळा. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या परिवारांना, तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवारांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा विजयादशमीच्या, म्हणजेच दसऱ्याच्या. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.